मगापासून काही बोलत नाही तर काय वाटेल ते बोलताय मला. आणि रेवती, तुझी काय डायलॉग बाजी आहे ना तिकडे शो मध्ये, हा माझ्या घरात नाही चालणार. मला सांगते, संसार आणि नवरा बायकोचं नातं, तुला स्वतःचा संसार आला का सांभाळता? तुझ्या या असल्या आक्रस्ताळ्या आणि संशयी स्वभावामुळे तुझा नवरा गेला असेल सोडून तुला. मला शिकवते संसार आणि नवरा बायकोचं नातं कसं असायला पाहिजे. तुमचं काय मिस्टर अँड मिसेस दामले, नानाजी नानीजी. नानाजींना हे आवडतं, नानीजी हे म्हणाल्या. त्या राधिकाकडून ना ऐकून ऐकून डोकं उठतं माझं. मला एक सांगा हो, तुम्ही सारखे दुसऱ्यांच्या घरात घुसून का बरं बसता? नाही, बरोबर आहे, तुम्हाला स्वतःच्याच घरात किंमत नाही ना, म्हणून. गुरुनाथ, का हो? आता का झोमलं बोललेलं तुम्हाला? मगाशी मला सांगत होता ना सत्य फेस करा वगैरे, आता बोला ना. मला विचारत होता ना प्रश्न, आता मी प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर द्या. मला सांगा, तुमच्या घरात तुमची सून पदोपदी तुमचा अपमान का करते? तुमचा मुलगा तुम्हाला शब्दानं सुद्धा का नाही विचारत? सारखं तिच्या ताटाखालचं मांजर बनून राहतो आणि तुम्ही काहीच नाही करू शकत. आहे उत्तर काही? द्या ना, उत्तर द्या ना. मला विचारत होता ना. काय नानाजी, कळलं ना? म्हणून लष्करच्या भाकऱ्या भाजू नका, आधी स्वतःचं घर सांभाळा, कळलं? गुरुनाथ, हे चुकीचं आहे. ते तुमच्यापेक्षा वयानं मोठे आहेत आणि तुम्ही त्यांच्याशी सभ्यपणेच वागायला हवं. आणि ते त्यांनी वाटेल तसं बोलायचं? मगापासून ऐकतोय, माझ्या अंगावर येऊन येऊन बोलतायत मला. नालायक म्हणाले, त्याचं काय? सभ्यपणाच्या गोष्टी सांगताय मला. तुम्ही वर तोंड करून मला विचारत होता ना मगाशी, काय याला काय अर्थ आहे, याला काय अर्थ आहे? तुमच्या घरी काय हो वेगळी कंडिशन? म्हातारीला सोडून मुलगा गेला अमेरिकेमध्ये, कुत्र विचारत नाही तुम्हाला. बाद झाला गुरुनाथ. निदान वयाचा तरी मान ठेव त्यांच्या. दिस इज द लिमिट. ए गुप्ते, लिमिटची भाषा तू नको शिकूस हा मला. स्वतः कधी लिमिट मध्ये असतोस रे? ना दारूत ना इतर गोष्टीत रोज भेलकांडत येतो सोसायटीत. मी पाहिलंय, सगळ्या सोसायटीने पाहिलंय. तुला काय रे एवढा कळवळा माझ्या बायकोचा? या बायकांमध्ये तू काय करतोस? की तुलाही इंटरेस्ट आहे तिच्यात? एक तोंड सांभाळून बोला तू, नाहीतर नाही तर काय करशील? काय करशील? काय रे एवढा पुळका माझ्या बायकोचा? हा बेवड्या. हे तुझे तर थांबा, थांबा हे सगळं. पण राधिका, रेवती, मला समजून राहिलं की तुम्हाला सगळ्यांना माझी काळजी वाटते. पण आता आम्हाला दोघांना एकटं सोडा. हे बघ राधिके, आम्ही तुला एकटं सोडणार नाही. त्याने फसवलंय तुला, त्यामुळे याच्यावर आमचा कुणाचाही विश्वास नाही आता. आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत. दादाजी, नाही, मला समजून राहिलं. तुम्ही सगळेजण माझी आपली माणसं आहात. बाहेरच्या माणसांसारखं तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी उभे राहाल. पण शेवटी किती झालं तरी बाहेर सोडून सासरी गेलेल्या पोरीला आपापला संसार नीट सांभाळावा लागतोच ना. आता माझ्या घरात हे जे काही होऊन बसले, यात चूक कोणाची का असेल, पण मलाच निस्तरावं लागेल. पण त्याकरता
तुम्ही तुमचा अपमान नका करून घेऊ. आम्हाला दोघांना एकटं सोडा. प्लीज, मी हात जोडून विनंती करते तुम्हाला. तुम्ही या आता. प्लीज, आम्हाला एकटं सोडा. तिने सांगितलेलं कळत नाहीये का? की मी वेगळ्या शब्दात सांगू? निघा आता. काय होतं हे नाटक? हे काय नाटक होतं? हा, कशाला बोलवलं या सगळ्यांना घरी? मला सांग, काय चाललं होतं यांचं सगळ्यांचं घरात? हा, नाही, छान जमवली ना माहेरची मंडळी. वा वा वा, स्वतःची अशी वेगळीच इमेज करायची होती ना? नाही, माझी काय इमेज करायची होती? आली असतील तुला सपोर्ट करायला सगळी. नाही, काय दाखवायचं काय होतं तुला? की कसा माझा नवरा स्वार्थी आहे, कसा बायकोवर अन्याय करतो, बरोबर ना? असंच दाखवायचं होतं ना? नाही हो. आणि स्वतःचं काय? अरे बापरे, अबला नारी, असह्य नारी, कसा नवरा माझ्यावर अन्याय करतोय, असा प्लॅन होता ना? हा, सगळी सिंपती मिळेल ना? वा, काय नाटक केलं, क्या बात है. झालं ना तुझा प्लॅन सक्सेसफुल? नाही माझी वाट लावायला बोलवलं होतं ना सगळ्यांना? नाही, खरंच नाही. अहो, मी काहून असं करीन? ए गप्पा बस. जशी दाखवतेस ना तशी नाहीये. मुद्दाम केलंस हे सगळं. आणि तुला जर माझ्याविषयी कळलं होतं तर मला डायरेक्ट येऊन सांगायचं ना. ही सगळी पंचायत गोळा करायची काय गरज होती? आपण बसून बोल. कसला बसून बोलूया? मी नाही फसणार या सगळ्यामध्ये. तुला काय वाटलं या सगळ्यांना बोलून तू मला घाबरवशील? नाही. हा, प्रेशर आणायला बोलवला. पण एक लक्षात ठेवा, मी घाबरणाऱ्यातला नाहीये. हा गुरुनाथ सुभेदारला पुरून उरेल, एकेकाला पुरून उरेल. हो, मी नाही हो त्यांना बोलवलं. त्यांना माझ्याविषयी काही वाटतं, काळजी वाटते त्यांना, म्हणून आल्या हा, होत्या. मी सोडून सगळ्या जगाला वाटते ना तुझी काळजी. हे जे काही वागतेस ना तू, डोक्यात जातं माझ्या. नाही वाटत मला काही तुझ्याबद्दल, आणि म्हणूनच मी मी दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडले. अहो, मला तर अजूनही विश्वास नाही बसून राहिला. मी सारखं स्वतःच्या मनाला समजवायचा प्रयत्न करून राहिली की बाई राधिका, हे स्वप्न आहे, हे खोट आहे. तुझा नवरा असं नाहीये, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल, असं सारखं समजवायचा प्रयत्न करून राहिली. पण डोळ्यांनी जे पाहिलं, कानांनी जे ऐकलं, ते सगळं खोटं कसं मान. तुम्ही प्रेम केलं होतं ना माझ्यावर, तुम्ही मागणी घातली होती मला. सगळं जुनं नको. हा, उकळत बसूस. झालं, जमाना गेला तो. 8 वर्ष झाली त्याला.